राज्यातील सर्व लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या सर्व महिलांसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। राज्यामधील आज 15 जिल्ह्यांमध्ये महिलांच्या खात्यामध्ये 2100 रुपयांचा 6वा हप्ता विस्तारित केला जाणार आहे। सोबतच 7,500 रुपये जर मागील 5 महिन्यांचे पैसे जर तुम्हाला मिळाले नसतील तर ते पैसे सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। लाडकी बहीण योजनेमधली आताची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आलेली आहे। आजची तारीख आहे 7 डिसेंबर 2024। राज्यामधील 15 जिल्ह्यांमधील 35 लाख महिलांच्या खात्यामध्ये आज 7:39 2100 रुपयांचा हप्ता आणि 7,500 रुपयांचा हप्ता विस्तारित होत आहे। परंतु यामध्ये काही महत्त्वाच्या सुद्धा अपडेट आलेले आहेत, त्यासुद्धा अगदी सविस्तर बघून घेऊयात। बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी आलेली आहे। बघा, राज्यामधील 2,50,00,000 महिलांच्या खात्यामध्ये 2100 रुपयांचा 6वा हप्ता विस्तारित होत आहे। परंतु पहिल्या यादीतील 15 जिल्ह्यांमध्ये पहिल्यांदा हा हप्ता वाटप करण्यात येणार आहे। बघा, प्राथमिक स्वरूपामध्ये फक्त 15 जिल्ह्यांमध्ये आज हा हप्ता विस्तारित केला जाणार आहे। त्यानंतर उर्वरित जेवढे पण जिल्हे असतील तर त्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हा हप्ता विस्तारित करण्यात येणार आहे। बघा, मुख्यमंत्र्यांच्या बहिणींना सूचना। आता नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झालेले आहेत, तर एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री झालेले आहेत। बघा, नवीन मुख्यमंत्र्यांनी सूचना दिलेल्या आहेत। बघा, कोणकोणते जिल्हे आहेत हे तर आपण बघूयात, परंतु नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बहिणींना या गोष्टी करण्यास सांगितलेल्या आहेत। बघा, अगोदर ज्यावेळेस फॉर्म सुरू झालेले होते त्यावेळेसपासून मी तुम्हाला महत्त्वाच्या काही गोष्टी सांगत होतो। जर तुम्ही त्यानंतर सुद्धा अर्ज केलेला असेल तर तुमच्यासाठी आता अगदी महत्त्वाची बातमी आलेली आहे। बघा, या गोष्टी नसतील तरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तारित केले जातील। आता याच्यामध्ये 4 गोष्टी आहेत, 4 गोष्टी नसतील तर 15 जिल्ह्यांमध्ये आज हे पैसे विस्तारित केले जाणार आहे। आता हे 15 जिल्हे आपण बघणारच आहोत, परंतु अगोदर या 4 गोष्टी सुद्धा बघून घेऊयात। आता बघा, यामध्ये पहिली जी गोष्ट आहे ती मध्ये घरामध्ये 4 चाकी गाडी नाही। जर तुमच्या घरामध्ये 4 चाकी गाडी नसेल तर तुमच्या हातामध्ये हा हप्ता विस्तारित होण्यास काहीही अडचण नाही। दुसरी म्हणजे घरातील सदस्य टॅक्स भरत नाही। जर तुमच्या घरामधील कोणताही सदस्य 5 लाख रुपयांपेक्षा जास्त इन्कम कमवत नसेल आणि टॅक्स भरत नसेल तर तुम्हाला हे पैसे विस्तारित केले जाणार आहे। तिसरी जी बातमी आहे त्याच्यामध्ये घरातील सदस्य सरकारी नोकरीत नाही। तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसला पाहिजे तरच तुम्हाला या योजनेचा पुढील 5 वर्ष आणि 2100 रुपयांचा 6वा हप्ता सुद्धा जमा केला जाणार आहे। आणि चौथी गोष्ट म्हणजे घरामध्ये कोणीही पेन्शन घेत नाही। जर तुमच्या घरामध्ये कोण पेन्शन घेत असेल तर तुम्हाला या योजनेमधून बाद केलं जाणार आहे आणि तुम्हाला 5 वर्ष या योजनेचा लाभ दिला जाणार नाही। 4 गोष्टी सांगितल्या, अत्यंत महत्त्वाच्या आहेत, त्याचं पालन करायचं आहे, अन्यथा तुमचा फॉर्म रिजेक्ट केला जाऊ शकतो आणि जे पैसे दिलेले आहेत ते सुद्धा वसूल होण्याचे चान्सेस दिसून येत आहेत। त्याच्याच पुढे बघू शकता महत्त्वाची अपडेट आलेली आहे। पात्र महिलांच्या याद्या बँकेला दिलेल्या आहेत। बघा, महत्त्वाची आताच्या घडीची सर्वात आनंदाची बातमी आहे। जेवढ्या पण पात्र महिला आहेत अशा पात्र महिलांच्या ज्या 15 जिल्हे आहेत तर त्या 15 जिल्ह्यांमधील 35 लाख महिलांच्या याद्या बँकेला विस्तारित केल्या गेलेल्या आहेत। बघा, लाडकी बहीण योजनेच्या याद्या बँकांकडे विस्तारित केलेल्या आहेत। प्रामुख्याने 15 जिल्ह्यामधील महिलांच्या खात्यामध्ये आज 2100 रुपयांचा हप्ता विस्तारित होत आहे। बघा, 6वा हप्ता विस्तारित होत आहे, परंतु कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हा हप्ता कोणत्या टायमिंगला विस्तारित होत आहे ते सुद्धा आलेला आहे। बघा, तारीख बघा 7 डिसेंबरला 15 जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तारित केले जाणार आहेत। सोबतच टायमिंग आहे 7:39 आणि कोणती बँक असली पाहिजे त्याविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे, ती सुद्धा बघून घेणार आहोत। परंतु व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। सर्व माहिती अगदी मुद्देसुद्धा आलेली आहे, खरोखर माहिती आहे, याचं टाइम टेबल सुद्धा आलेलं आहे। 7 डिसेंबर आजची अपडेट सांगितली। आज 7:39 तुम्हाला मी जिल्हे सांगणार आहे, त्या जिल्ह्यातील महिलांनी आपले अकाउंट चेक करायचं आहे। सोबतच 8 डिसेंबर आहे, त्याच्यामध्ये 10 जिल्हे आहेत। सोबतच 7:39 यामध्ये सुद्धा महत्त्वपूर्ण अशा बँका आहेत। सोबतच 9 डिसेंबर राज्यामधील 11 जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तारित केले जातील। टायमिंग सेमच आहे, परंतु बँका चेंज आहेत, ते सुद्धा अगदी सविस्तर बघणार आहोत। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला
लगेच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून महत्त्वपूर्ण अशा अपडेट तुमच्यापर्यंत सोप्या आणि सरळ भाषेमध्ये येत असतात। परंतु तुम्हाला हे पैसे 100% येणार आहेत, त्याच्याविषयी बँका सुद्धा आहेत आणि जिल्हे सुद्धा सांगणार आहे। परंतु महत्त्वाचं एकच काम आहे, ते जर अगोदर केलेलं असेल तर करायची गरज नाही, परंतु चेक करणं गरजेचं आहे। बघा, चेक आधार बँक लिंकिंग स्टेटस, बघा हा बँक लिंकिंग स्टेटस का चेक करणं गरजेचं आहे ते सुद्धा सांगतो। बघा या ठिकाणी बघू शकता, अशा पद्धतीने ग्रीन टिक आहे, कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बॅप मॅपिंग हॅज बी डन। म्हणजे याचा अर्थ काय होतो की तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक झालेलं आहे। आता या ठिकाणी तुमचा आधार नंबर आहे, परंतु त्याच्या खाली बघा ॲक्टिव्ह, हे अत्यंत महत्त्वाचं आहे। जर अशी ग्रीन टिक असेल, ज्यावेळेस तुम्ही आधार नंबर टाकून आपलं आधार कार्ड बँक खात्याला लिंक आहे की नाही चेक करता, त्यावेळेस ॲक्टिव्ह दाखवतं, परंतु आधार कार्डमध्ये काही अपडेट आल्यानंतर ते डिॲक्टिव्ह दाखवतं। त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा लवकरात लवकर चेक करायचं आहे ॲक्टिव्ह झालेलं आहे की नाही। आता बघा, त्याच्यामध्ये आपण जिल्हे तर बघणारच आहोत, सोबतच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि दुसरं उपमुख्यमंत्री याविषयी महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे। बघा, लाडकी बहीण योजना, राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब झालेले आहेत। सोबतच ज्यांना मतांच्या स्वरूपामध्ये बक्षीस दिलं असे एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री झालेले आहेत। समवेत तिसरे जे झालेले आहेत ते म्हणजे अजित पवार, हे सुद्धा उपमुख्यमंत्री झालेले आहेत। त्यांनी सुद्धा महत्त्वाचा आदेश दिलेला आहे। काल आझाद मैदानावरती शपथविधी झाला, म्हणजेच 5 डिसेंबरला आझाद मैदानावरती शपथविधी झाला। त्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार पत्रकार परिषदेमध्ये विचारण्यात आलेलं होतं, परंतु काल रात्री याच्यावरती स्टेटमेंट दिलेलं आहे, बँका सुद्धा सांगितलेले आहेत। एक एक गोष्ट अगदी सविस्तर बघून घेऊयात, परंतु व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, अगदी एका मिनिटामध्ये सविस्तर सांगून टाकतो। बघा, यामध्ये बँक ऑफ इंडिया आहे, पोस्ट बँक आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, HDFC बँक आहे, IDFC बँक आहे, HDFC सरकारी बँका, म्हणजे ज्यांना DBT असते तेच खाते खोला, अन्यथा पैसे येणार नाही। बघा, प्रामुख्याने तुम्हाला मी इथं 6 ते 7 बँका सांगितलेल्या आहेत। या बँकांमध्ये खाते असतील तर माझ्या चॅनलच्या माध्यमातून 100% पैसे येतील अशी मी गॅरंटी देऊ शकतो। बघा, ज्या बँकेला DBT असते, ज्या बँकेला स्विफ्ट कोड असतो, IFSC कोड असतो, अशाच बँकेमध्ये खातं खोलणं गरजेचं आहे, अन्यथा ग्रामीण क्षेत्रामधील बँकांमध्ये खाते खोलू नका, अन्यथा DBTद्वारे हे पैसे येणार नाही। सोबतच बघू शकता, ॲक्सिस बँक आहे, IDBI बँक आहे, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, कोटक महिंद्रा बँक, ICICI बँक, कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, येस बँक, बँक ऑफ बडोदा, सोबतच पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक, इंडस बँक, IDBI बँक आणि HDFC बँक आहे। प्रामुख्याने 20 बँका सांगितल्या, 20 बँकांपैकी कोणत्या तरी एका बँकेमध्ये खातं असणं गरजेचं आहे। सोबतच तुम्हाला 15 जिल्ह्यांमधील ज्या महिला आहेत तर त्यांना लाडकी बहीण योजनेचे मागील 7,500 रुपये, 2100 रुपयांचा 6वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये विस्तांतरित आजच केले जाणार आहेत। परंतु हे 15 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी सविस्तर सांगतो, जेणेकरून तुमच्या मनामधील काही शंका असेल तर ती सुद्धा दूर होऊन जाईल। बघा, याच्यामध्ये गोंदिया आहे, सोबतच भंडारा आहे, सोबतच नागपूर, वर्धा, सोबतच चंद्रपूर आहे आणि गडचिरोली आहे। सरासरी हे 6 जिल्हे आहेत की या जिल्ह्यांमध्ये मागील 7,500 रुपये आलेले नव्हते। 2100 रुपयांचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आज जमा केला जाईल, परंतु मागील पैसे सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातील। सोबतच नंदुरबार आहे, धुळे आहे, सोबतच नाशिक, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद। बघा, हे प्रामुख्याने 6 जिल्हे झाले। टोटल मिळून या 12 जिल्ह्यांमध्ये मागील 7,500 रुपये आणि 2100 रुपयांचा हप्ता विस्तांतरित केला जाईल। सोबतच बीड सुद्धा आहे, हिंगोली आणि नांदेड, असे मिळून 15 जिल्हे आहेत। 15 जिल्ह्यातील सर्व महिलांच्या खात्यामध्ये आजच हे पैसे विस्तांतरित केले जातील। तुम्हाला टायमिंग सांगितलेलं आहे, सर्व अपडेट दिलेले आहे, त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करणं गरजेचं आहे। सोबतच चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा, गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा। चला भेटूया उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।